नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहतात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलो आहोत साकूर या गावामध्ये. साकूर या गावामध्ये आल्यानंतर तुलसीताई भोर यांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे. साकूर हे गाव हे कळंब जिल्हा परिषद गटामध्ये येतं, कळंब पंचायत समिती गणामध्ये हे गाव येतं. या ठिकाणी प्रचार कसा चालू आहे आणि तसं महत्त्वाचं म्हणजे ते काही दिवसच राहिलेत मतदानाच्या दिवसाला. कशा पद्धतीने तुमचं काम चालू, काय सांगा? छान प्रचार चाललेला आहे. आता शांततेतही चाललेला आहे आमचा प्रचार आणि भरपूर मोठ्या संख्येने माझे महिला वर्ग माझ्या पाठीशी आहेत. माझे सगळे भाऊ पण माझ्या पाठीशी आहेत आणि आम्ही असं ठरवलं आहे की प्रत्येक गावामध्ये जायचं, वाड्यावस्तीमध्ये जायचं, प्रत्येक घरामध्ये जायचं. आणि खरं तर तुमच्या चॅनल थ्रू मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की मी खूप प्रयत्न केला प्रत्येकाच्या घरी जायला, प्रत्येकाच्या वाडी वस्तीमध्ये जायला. जर चुकून कुणाचं घर राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते, मी माफी मागते. पण इथून पुढे मला जर तुम्ही संधी दिली तुमची सेवा करायची तर मी चुकणार नाही आणि तुमच्या जे काही समस्या असतील त्या नक्कीच मी निवारण करण्याचा प्रयत्न करेन. मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे माझे कळंब चांडोली मायबाप जनतेच्या घरी जाण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी. पण जर चुकून कोणी राहिलंच असेल तर मला माफ करा. पण मला संधी मिळाली तर नक्कीच तुमचे जे काही समस्या असतील त्या निवारण करण्याचा मी असो, उषाताई असो, सीमाताई असो, नक्कीच ते निवारण करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तुमच्या कळंब गटातील मतदारांना काय आवाहन करणार? मी हेच सांगेल की येत्या 7 तारखेला मी तुलसी सचिन भोर जिल्हा परिषदेसाठी आणि उषाताई रमेश कानडे पंचायत समितीसाठी असं आम्ही दोघीजणी डेमो मशीन आलेली आहे, त्या माध्यमातून सगळ्यांना दाखवतो की नेमका वोटिंग कशी करायची 7 तारखेला. तर मी सांगितलं आहे त्यांना की क्रमांक नाही तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे जे विकासाचं चिन्ह घड्याळ आहे ते लक्षात ठेवायचं, त्याच्या समोरचं बटन दाबायचं. हे झालं जिल्हा परिषदेसाठी आणि नंतर खाली पंचायत समितीसाठी आहे. ते पण आम्ही तेच सांगितलं, जरी क्रमांक तुमच्या लक्षात नाही आला तरी हे विकासाचं चिन्ह घड्याळ ते लक्षात ठेवायचं आणि त्याच्या समोरचं असं बटन दाबायचं. अशी 2 मतं तुम्ही करायची. या ठिकाणी तुम्ही साकुरे गावामध्ये फिरले, कशा पद्धतीने लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिला, काय सांगा? खूप छान सगळे म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीशी तुम्हालाच करणार आहोत आम्ही. आणि असंही म्हणतात की तुम्ही इथे वेळ घालू नका, तुम्ही पुढे जा, कारण आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत म्हणून. या ठिकाणी काही मतदार आहेत, आपण त्यांची चर्चा करूया. या उमेदवाराला सहकार्य करणार, याच्या मागे उभं राहणार, काय सांगा? या मतदानात माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की ताईंचा स्वभाव खूप छान आहे आणि ताईंची कामं पण भरपूर आहेत. तर याच्यातून मला सांगायचं म्हणजे सर्वांना की ताईंकडून काही चुकलं असेल लहान पाठीमागे, पण आता विकासाचे कामं ते भरपूरच करतात, आम्हाला पण साथ देतात आणि आमच्या गावातून तर भरपूरच प्रतिसाद आहेत. म्हणजे महिला वर्ग झाले, पुरुष वर्ग झाले, तर सर्वजण ताईंच्या पाठीमागे उभे आहेत. ह्या उमेदवारासाठी तुम्ही आता निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने काम करणार आहात, मतदारांना काय सांगणार आहात, कशा पद्धतीने त्यांना उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात? उमेदवारांना सांगायचं तर म्हणलं तर म्हणजे थोडक्यात ती ताईंचा तर याच्यावरती प्रतिसाद आहेच आहे. तर त्यामध्ये मतदारांना पण हे सांगणं आहे की आपण ताईंच्या पाठीमागे उभे राहिलं तर आपल्या अजून पण गावाचा विकास होऊ शकतो आणि ताईंचा विजय जर झाला तर हा आपला विजय आहे हे निश्चितच आहे. नक्कीच या ठिकाणच्या मतदारांचं असं म्हणणं आहे की तुलसीताईंचा विजय झाला, हा आपलाच विजय आहे, असं साकुरे गावच्या काही मतदारांचं म्हणणं आहे. आमचं सर्व गाडेपट्टीतील ग्रामस्थांचं, मुलांचं, सगळ्यांचं ठरलेलं आहे आपल्याला तुळशीताईंना बहुमताने विजयी करायचं आहे. कारण ताईंचं काम आमच्या इकडं जास्त प्रमाणात आहे. कारण आम्हाला कोणतीही अडचण आली, काय कोणतीही मागणी आली, कारण आम्ही ताईंपर्यंत, भाऊपर्यंत पोचवतो. आम्हाला ते कधीच नाही म्हणते नाही, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ते कामं वगैरे करून देतात. आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू आणि आम्ही गाडेपट्टीतून 1 मतदान तरी प्लस करून दाखवू, हे तुम्हाला सांगतो. आम्ही उषाताईंबद्दल बोलायचं झालं, कारण त्या आम्ही कोणतं बी काम आलं, इकडल्या पट्ट्यातलं काम आलं, आम्ही भाऊंपर्यंत पोचतो. तिथं भाऊ कोणत्याच कामाला आम्हाला काय नाही वगैरे म्हणते नाही, आम्हाला कोणते बी मागणी टाकली आम्ही का ते आम्हाला पूर्ण करून देतात. आता आम्ही शेडसाठी मागणी टाकली, शेडचं पण काम करून द्यायचं भाऊंनी सांगितले. आता रोडचं झालं, रोडचं पण सांगितलेलं आहे. पुढं आता परत पुढचा माळुंगे राड रस्ता त्याची पण मागणी केली आम्हाला, त्याची पण मागणी आम्हाला त्यांनी पूर्णपणे दिलेली, मंजूर केलेली.
परत आम्हाला डोंगरगाव मंदिरासाठी आमचं मोठं काम चालू आहे, तर त्यासाठी पण आम्ही त्यांच्याकडून त्या नाही का मागणी मागितली, ते पण त्यांनी निधी लगेच कबूल केलं. रोख स्वरूपात त्यांनी निधी पण मंदिराकडे जमा केला.